मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन घाटंजी नगर परिषदेला जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाचा मान मिळवून दिला। स्वच्छ भारत अभियान 2.0 या अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 ही स्पर्धा शासनाकडून दरवर्षी राबविण्यात येते। यामध्ये कचरा मुक्त शहर, हागणदारी मुक्त शहर व स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग इत्यादी घटक सदर स्पर्धेत मानांकित केले जाते। तसेच वरील घटकांकरिता एकूण 12,500 गुण असतात। नगरपरिषद घाटंजीने सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता। याची पूर्वतयारी म्हणून सन 2024 या वर्षात संपूर्ण शहरातील कचराकुंडी मुक्त शहर, सार्वजनिक शौचालय, साफसफाई, विविध ठिकाणी हागणदारी मुक्त स्थळ तसेच वृक्षारोपण आणि नागरिकात जनजागृती करून उपाययोजना सुरू केल्या। याचाच परिणाम म्हणून नगरपरिषद घाटंजीने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे। तसेच अमरावती विभागातून लोकसंख्या 20,000 ते 50,000 या गटातून तिसरा क्रमांक मिळाला आहे। या स्पर्धेत देशातील इतर शहर सहभागी होऊन मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेने एक इतिहास रचला आहे। शासनाच्या GFC रँकिंगमध्ये 1 स्टार रँकिंग घाटंजी नगरपरिषदला प्राप्त झाला आहे। तसेच ODF++ हा दर्जा सुद्धा कायम ठेवण्यात आला आहे। सदर स्पर्धेत एकूण 12,500 गुणांपैकी 9,384 गुण प्राप्त झाले आहे। त्यापैकी स्वच्छ सर्वेक्षण स्कोर 7,884, सर्टिफिकेशन स्कोर 1,500 असे एकूण 9,384 गुण मिळाले आहे। त्यानुसार राज्यातून 51वा व देशातून 72 क्रमांक घाटंजी नगरपरिषदेला मिळाला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेच्या मूल्यांकनाकरिता एप्रिल व मे 2025 ला शासनाच्या त्रयस्थ संस्थेमार्फत फील्ड असेसमेंट करण्यात आले असता नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर घरडे, रॉजर नारणकर, नवीन देशट्टीवार, बाळासाहेब भोयर, स्वप्नील ढेकणे, सर्व कंत्राटदार, रुपेश भाऊ व नगरपरिषद कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी व इत्यादींनी अथक परिश्रम घेऊन हे यश प्राप्त केले आहे। या यशामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांचे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या या कार्याबद्दल कौतुक केले जात आहे। त्या निमित्ताने महेश भाऊ पवार गावातील नागरिक व मित्र परिवाराकडून मुख्याधिकारी, इंजिनियर, जमादार, सफाई कर्मचारी व कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला। प्रतिनिधी मुझम्मिल पटेल, न्यूज 24। आपल्या सोबत आहे आपकी घाटंजी आवाज। नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू सर घोडके। नमस्कार सर। स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून पहिला, अमरावती विभागातून तिसरा, राज्यातून 51वा व देशातून 72वा क्रमांक घाटंजी नगर परिषदेला मिळालेला आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी सर्व घाटंजीकरांचं अभिनंदन करतो आणि स्वच्छ भारत मिशन 2024-25 अंतर्गत जिल्ह्यातून घाटंजी नगरपालिकेचा प्रथम गुणानुक्रमांक आला। तसेच आपल्या अमरावती डिव्हिजनमधून तिसरा क्रमांक आला आणि राज्यातून 51वा आणि संपूर्ण भारत देशातून 72वा क्रमांक आलेला आहे। आणि मला असं निश्चितच वाटते की हे एक घाटंजी शहराचे स्वच्छतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील काळात मला असं वाटते की आपलं शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित दिसेल। आपल्या विकासात्मक काम करताना काही नागरिकांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येत गेल्या, त्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच अडचणी येतच असतात। एकदा मी असाच एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि त्याच्यात अमिताभ बच्चन सर होस्ट करत होते। त्यांनी असंच सांगितलं की माझे पिक्चर खूप फ्लॉप होत आहे आणि त्यांच्या वडिलांनी विचारलं, बाबूजी जीवन में बड़ा संघर्ष है। तर त्यांच्या बाबूजींनी त्यांना सांगितलं
की जीवन में बड़ा संघर्ष नाही, जब तक जीवन आहे तब तक संघर्ष आहे, असंच ते प्रत्येक क्षेत्रात लागू आहे, प्रत्येकाला लागू आहे. असा कोणतीच व्यक्ती आपल्याला सापडणार नाही की त्याच्या जीवनात संघर्ष नाही. आणि ही पण नगरपालिका आहे, तर नगरपालिकासुद्धा संघर्षातून जावं लागणार आहे. आणि मला असं वाटत नाही, कारण की काय झालं, शहराची लोकसंख्या जवळपास 25,000 आहे आणि 25,000 पैकी असं 24,990 लोक नगरपालिकेला सहकार्य करतात. जे काही यश मिळालेलं आहे, जे काही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपला गुणानुक्रमांक वाढवलेला आहे, यामध्ये सर्व नागरिकांचं सहकार्य आहे. नागरिक स्वतः घंटागाडीमध्ये स्वतःचा कचरा स्वतः टाकतात. त्यानंतर इतरचं कुठेही रस्त्यावर घाण करत नाही किंवा कचऱ्याचे ढिग होऊ देत नाही आणि इतरचं कुठेही कचरा फेकत नाही. त्यांच्या या सहकार्यामुळे आपल्याला हे यश लाभतं. निश्चितच नागरिकाचं सहकार्य लाभतं. त्याचसोबतच आमचे जे सफाई कर्मचारी आहे, ते सफाई कर्मचारी एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र काम करतात. मला असं वाटत नाही आमच्या जे घंटागाडीवरील कर्मचारी आहे ते 365 दिवसापैकी एखादा दिवस तरी गैरहजर कोणता कर्मचारी राहतो असं मला वाटत नाही. म्हणजे पूर्ण दिवस ते ह्या आपल्या कार्याला वाहून घेतात आणि याचाच परिणाम म्हणून आपलं शहर स्वच्छ सुंदर हरित होण्यास मदत झालेली आहे. आणि हे सर्व श्रेय ह्या सर्व गावकऱ्यांचं आहे, ह्या माझ्या कर्मचाऱ्यांचं आहे आणि ह्या घाटंजीकरांचं आहे असं मला वाटतं. उपयोगी आहे. त्यांच्या त्या योजना भविष्यात कार्यान्वित राहो. जे सध्या ते कार्यान्वित करत आहे त्यांचं घाटंजी विकासाचं स्वप्न खूप मोठं आहे. ते आज ज्या प्रकारे एक आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून काम करत आहे, त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी अनेक लोकांच्या विरोधात करावे लागत आहे, मनाच्या व्यतिरिक्त करावी लागत आहे, तरी ते करत आहे. ही खूप कौतुकास्पद आहे. एवढा राजकीय समतोल सांभाळून ते करत आहे, ही खूप कौतुकास्पद आहे. सबसे पहले तो मैं धन्यवाद करना चाहता हूँ घोड़के साहब का, जिन्होंने गांव में बहुत ही अच्छी तरीके से काम करके पूरा गांव साफ कर दिया. और हम जैसे साधारण लोगों के पास भी उनका नंबर है. हमको अगर कोई प्रॉब्लम आए तो हम लोग उनको फ़ोन करके बता देते क्या काम है करके, तो वो फ़ोन पे हमको रिप्लाई देके फट से काम निपटा देते. हर काम बहुत अच्छी तरह से निभाया उन्होंने, और ख़ास करके उनके कर्मचारी को हैंडल करने का तरीका उनको ही आता है. बहुत अच्छे साहब है और बढ़िया काम किया है उन्होंने, और घाटंजी को पूरा साफ़ सुथरा रख के बढ़िया काम किया है. उनको धन्यवाद देता हूँ मैं. मी नगर परिषदेच्या कामाबद्दल एकदम म्हणजे मी आता बघतोय स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घाटीवर बघतो आणि घाटांजीमध्ये पाहतोय. एवढा स्वच्छ आपल्याला हा कार्यक्रम म्हणजे कसा आहे माहिती आहे का, नगर परिषदच्या प्रथम क्रमांक जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. याबद्दल अभिमानाची बाब आहे. विशेष करून कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी साहेब लाभले आहे, ही पण म्हणजे गर्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे एक तर नुसतं म्हणजे कसं अधिकारी हे राहून चालत नाही, त्यामागचे सफाई कर्मचारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष असल्यामुळे बाकी गावातील मंडळी आपोआप झाडी घेऊन त्यांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. तर असं काही वाटत नव्हतं की असं आम्ही खेड्यातच आहो असं वाटायचं. पण आता आम्ही घाटांजीचे नागरिक आहो याबद्दल आता आम्हाला पण अभिनंदन वाटतं. मत आहे चांगला आहे. आता रोड तुमचं नाव काय आहे? लक्ष्मण दोनाळकर, तुम्ही कुठे राहता? नेहरू नगर. तुम्ही कुठे राहता? नेहरू नगर. मोहिनी नाव? मोहोळकर. तर तुमचं शिवबद्दल किंवा नगर परिषदच्या कामाबद्दल काय मत आहे? खूप छान आहे. स्वच्छता खूप छान आहे आपल्या घाटंजीमधली. आणि जेव्हापासून इथले CEO आलेत राजू घोडके सर, तेव्हापासून इथल्या स्वच्छतेमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे परिणाम दिसून येत आहे. आणि स्वच्छता नाल्या वगैरे सर्व काढत आहे. रोड सगळीकडे रोडचे काम झाले आहे. रोड दुरा होता ते पूर्ण झालेला आहे. गुप्ते आपला अत्रे डॉक्टरच्या घरापासून तर रोडपर्यंत काम पूर्ण व्हायचं होतं, ते आता या 15 दिवसामध्ये झाले आहे. रोडच्या व्यवस्था आहे, सगळीकडे सिमेंट रोड झाले. आधी असं नव्हतं, पण गेल्या 3-4 वर्षापासून सगळ्या साईडचे रोड झालेत, सिमेंट रोड झालेत आणि सगळ्या व्यवस्था व्यवस्थित आहे. पाण्याच्या वगैरे सगळं व्यवस्था व्यवस्थित आहे. नगर परिषदचं काम पहिल्या काळापेक्षा आता खूप छान आणि सुंदर केलं. झाडं वगैरे, लाईटिंग वगैरे, रोडनं साफसफाई वगैरे असं त्याचं चांगलं काम आहे. सीओचे चांगले काम आहे. व्यवस्थित काम चालू आहे. सगळे नाल्या रोड सगळे व्यवस्थितपणे पाररित्या पाळत आहे. आणि स्वच्छता कामगार पण म्हणजे वार्डामध्ये फिरतात, सगळे स्वच्छता करतात. सगळ्या प्रकारे चांगला म्हणजे उपक्रम राबवित आहे शिवसर. त्याबद्दल मी त्यांचे
पहिले प्रथनीय श्री आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे, आदरणीय आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. खूप चांगला उपक्रम राबवित आहे. सगळ्या स्वच्छता, जेव्हा सीओला कॉल केला तेव्हा ते कॉल उचलतात आणि आम्हाला प्रोत्साहनप्रणे सगळे मतं मांडतात आमच्यासमोर. आपलं नगर परिषदच्या कामाबद्दल काय मत आहे? यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परिषद हे प्रथम क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांच्या कर्मचारी व CO कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या सहकार्य, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे. यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी नगर परिषदचा जो पहिला नंबर आला त्याबद्दल सर्व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे तसे मुख्याधिकारी यांचे अभिनंदन करतो. तसेच अमरावती विभागातून सुद्धा हा 3रा क्रमांक आलेला आहे. तर त्यामुळे कसं की नगर परिषदेचं काम हे खूप जोरात सुरू आहे. स्वच्छता, झाडं लावणे आणि नाल्यांची साफसफाई करणे हे नियमितपणे चालू आहे. परंतु एवढंच आहे की घंटागाडी ही म्हणजे 7च्या पुढे यायला पाहिजे की बऱ्याच लोकांचा कचरा हा तिथे तसंच पडून राहतो. त्याच्यामुळे आपण जे नगर परिषदेचे काम करतात त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन. नमस्कार, मी डॉक्टर वैश्य. सर्वप्रथम तर माझ्याकडून घाटंजी नगर परिषदेचे जे विद्यमान CEO आहे आणि त्यांचा कामगार वर्ग जो आहे, जे स्वच्छतेचे अभियान राबवत असतात, सगळ्यात वेळेस मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून पहिला नंबर आणि अमरावती विभागातून 3रा नंबर आणि महाराष्ट्रातून 72 नंबर असं तो कौतुकास्पद आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे COचं आणि स्वच्छतेबद्दल जे त्यांचं स्वतःचं त्याच्याबद्दल जे मत आहे आणि ते त्यांच्याकडनं करून घेतात. त्यांच्या जो कर्मचारी वर्ग आहे सगळ्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये 2-3 विभाग आहे, त्याच्यात झाडू मारणारे, नाली साफ करणारे, तर हा जो वर्ग आहे आधी काम करत होता आपण, ठीक आहे, पण ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि नवीन रस्ते बनवले आहे. खूप चांगलं काम आहे सध्या CO साहेबाचं आणि असंच त्यांचं काम चांगलं राहो असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी परेश सरवैया, राधिका साडी सेंटरचा मालक. माझं हे 2रं शॉप आहे. पहिलं शॉप माझं पोलीस स्टेशनसमोर आहे. माझी दोन्ही दुकान मेन रोडला आहे घाटंजीत, जे एक तर नगर परिषदच्या बिल्डिंगमध्ये आहे. आणि घाटंजी सर्वेक्षणाच्या बाबतीत तुम्ही जे सर्वे करून राहिले, सर्वेक्षणामध्ये जसं घाटंजीचा यवतमाळातून पहिला नंबर आलेला आहे, अमरावती विभागातून 3रा, महाराष्ट्रातून 51वा आणि देशातून 72वा. याच्यासाठी मी सगळ्या घाटंजीकरांना, मुख्याधिकारी साहेब आणि त्यांचे जे कर्मचारी आहे त्यांना शुभेच्छा देतो याच्यासाठी. आणि यात पुढे त्यांनी पुन्हा असेच खूप चांगले कार्यक्रम राबवावे आणि असेच काम करत राहावे याच्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. 1 नंबर काम चालू है, बढ़िया चालू है काम. जहाँ गड्ढे गिर रहे वहाँ मुर्रम डालना चालू है, नाली सफा करना चालू है. जहाँ पुल के काम है, लाइन के काम है कर रही नगर परिषद, और रूट के काम चालू है, रूट के काम कर रही नगर परिषद, और 1 नंबर काम कर रही नगर परिषद. नगर परिषद के बारे में तो कोई अपील ही नहीं है, जहाँ बोले वहाँ आदमी आ जा रहे काम करने के लिए. नमस्कार, मी निलेश राऊत. सर्वप्रथम सर्व सफाई कामगार नगर परिषदचे, त्याचबरोबर आपल्या नागरिकांचे मी सर्वप्रथम नंबर मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो. आणि हे जे मोलाचं कार्य जे केलेलं आहे, हे सर्व कार्य आपल्या सर्व सफाई कामगारांनी रात्रंदिवसभर केलेल्या अथक प्रयत्नांतून आणि त्याचबरोबर त्यांनी जे लोकांमध्ये जागृती निर्माण करून जे सफाईचं महत्त्व लोकांना कळवून दिलं, लोकांचा सहभाग घेऊन CO साहेबांनी जे केलेलं काम आणि त्यांच्या टीमनी केलेलं जे काम आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे. आणि हे जे काम केलेलं आहे त्या कामाचं बद्दल कुठेही कौतुक होणे आहे. आणि जे काम केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांना या सफाई कामगाराबद्दल मिळालेल्या पारितोषिकाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी घाटंजी नगर परिषदच्या लहानापासून मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत आणि विशेष करून सफाई कामगारांना, नगर परिषदच्या संपूर्ण आरोग्य विभागाच्या टीमला आणि सर्वात उल्लेखनीय नाव जे असेल याच्यात मुख्याधिकारी साहेब श्री घोडके साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्यांच्या
अशा अनेक योजना ज्या घाटंजीत लोकोपयोगी आहे, घाटंजीच्या विकासासाठी फार